विनोद संपतराव ढम, कला शिक्षक सरस्वती विद्यालय कोरेगाव। आज आर्ट लाईट ग्रुपच्या माध्यमातून एक वर्कशॉप या ठिकाणी आयोजित करतोय। या विद्यालयात मला आपल्या कला शिक्षक या पदावर 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने एक वर्कशॉप आयोजित करावं, ज्यामध्ये कलाकार विद्यार्थी एकत्र करावे, या उद्देशाने आर्ट लाईट ग्रुप एक मी स्थापन केला आणि त्या ग्रुपचे बरेचसे मेंबर आहेत की आज त्या सगळ्यांना एकत्र करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यानिमित्ताने विचारांची देवाणघेवाण होईल आणि त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, यासाठी या ग्रुपची स्थापना होती आणि हे वर्कशॉप आयोजित केले की जेणेकरून पुन्हा एकदा सगळे एकत्र येऊन एकमेकांची ओळख होईल। कारण प्रत्येक बॅचची वेगवेगळ्या बॅचची ही मुलं आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आर्किटेक्चर असेल किंवा GD आर्ट असेल, कमर्शियल पेंटिंग, BFA किंवा इतर कला क्षेत्रात फोटोग्राफी असेल, ॲनिमेशन असेल, या क्षेत्रात ती सगळी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यरत आहे आणि त्याचा कुठंतरी आपल्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा आणि त्यांना ह्या करिअरविषयी किंवा या क्षेत्रांविषयी माहिती व्हावी, हा या मागचा उद्देश आहे। तर याचा फायदा होईल। हे पहिलंच वर्कशॉप आहे। यानंतरही दर दिवाळीला या पद्धतीने वर्कशॉप आपण साजरा करणार आहे। या वर्कशॉपमध्ये स्टोन पेंटिंग, ग्लास पेंटिंग असेल किंवा स्केचिंग असेल, टी-शर्ट पेंटिंग असेल, असं जे आपल्याला आवडतंय किंवा मंडल आर्ट, अशा पद्धतीने जे वर्क आवडते त्या पद्धतीने वर्क करायचे आणि अशा पद्धतीने साधारणपणे पहिल्याच वर्कशॉपला एक 20 एक आर्टिस्ट उपस्थित आहेत। आता 22 एक आर्टिस्ट आहेत आता आलेले, तर त्यांचं ते तयारीने आलेले आहेत। काय काय काढायचं, कोण लँडस्केप करणारे शाळेच्या आवारात, अशा पद्धतीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि यातून मुलांनी सुद्धा बोध घेण्यासारखे खूप काही करिअरसाठी क्षेत्र आहे, तर त्याच्याविषयी मार्गदर्शन घ्या। धन्यवाद। राजन, आर्ट लाईटचं वर्कशॉप होतोय आज इथं सरस्वती विद्यालयाचं माझे विद्यार्थी आहे तुम्ही आणि तर भारी काम करत आहे ना? कसं काय वाटतं आज? खूप मस्त वाटतंय। खूप दिवसापासून म्हणजे इच्छा होती की असं काहीतरी करायचं, डेमो स्केचिंग वगैरे, नाहीतर लाईव्ह स्केचिंग वगैरे, पण ते टाइम भेटत नव्हतं। सरांच्या इच्छेनं, तुमच्या इच्छेनं ते पॉसिबल झाल्यात, तर हा खूप मस्त वाटतंय। आता आकाशने काम केलं, सरस्वती जी आहे ना ती आकाशने काढलेली आहे। आकाश, खूप दिवसांनी सगळे आले तिथं ना? हा, वाटत होतं सगळ्यांनी एकत्र यावं आणि ती आज इच्छा होती, भारी वाटतं। अच्छा, प्रणव, खूप दिवसांनी शाळेमध्ये आलोय, त्यामुळे जरा एक शाळेचा व्हिडिओ, शाळेचा फोटो वगैरे बघितल्यानंतर लई दिवसांनी आल्यामुळे शाळेत एक नॉस्टॅल्जिक फिलिंग येते की आपण लहानपणी इथं खूप असा टाइम स्पेंड केलेला आहे आणि ड्रॉइंगचं मास्टर वर्कशॉपमध्ये आल्यामुळे खूप भारी वाटते, कारण की बरेच वर्ष असं काही एक्सपिरियन्स केला नव्हता, तर बऱ्याच वर्षानंतर परत एकदा तो एक्सपिरियन्स येतो की बरं। वर्कशॉप मध्ये आपण स्केच वगैरे करणार आहे, बरोबर आहे ना? आणि भारी वाटते खूप दिवसांनी आल्यानंतर। खूप भारी वाटतंय, सगळे आर्टिस्ट ग्रुप एकत्र येत आहेत, खूप भारी वाटतंय। अच्छा, शाळेमध्ये अच्छा, बोल। निमित्ताने पुन्हा एकदा सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र काम करतात। जेव्हा ग्रुपची सुरुवात झालेली तेव्हा एक वर्कशॉप ठेवलेला आपण, टी-शर्ट पेंटिंग होतं, मी पण होतो त्यावेळेस। ही सेकंड वर्कशॉप आहे, त्यामुळे चांगलं वाटतंय। आर्ट लाईन होती ती आणि आर्ट लाईट आर्ट झालंय। आर्ट लाईनचं वर्कशॉप होतं ते टी-शर्ट पेंटिंगचं, आता आर्ट लाईट झालं। हे तुमच्या प्रकाश सारखं काम करताय तुम्ही आता, आहे ना? बोल म्हणा। खूप वर्षांनी शाळेत आर्टसाठी। अच्छा, वर्कशॉप मध्ये काय करणार आहे? मॉडेल स्केच। म्हणजे आपण एखादं आर्टिस्ट जेव्हा आपण असं काम करताना बघतो ना, तेव्हा भारी वाटतं। आज तुम्हाला बघायचं आहे आम्हाला। ओके, ठीक आहे, ऑल द बेस्ट, शुभेच्छा तुम्हाला। हो, आज आहे ना आपल्या शाळेचे जे माझे विद्यार्थी आहेत जे आर्टमध्ये वेगळं काम करत आहेत आता वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्यांना पण एकत्र बोलवलंय आणि तुम्हालाही बोलवलंय आता। सगळ्यांचे विचार ऐकले, कोण कुठं आहे समजलं, तुम्हाला काय करत आहे समजलं। तुला काय वाटतंय? मला खूप छान वाटतंय आज, तर सगळ्यांनी त्यांचे विचार मांडले आमच्यासमोर, तर सगळ्यांनी म्हणजे आम्हाला समजलं की प्रत्येकजण काय काय करतंय काय नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय। तर त्यांचं पण आम्ही काहीतरी म्हणजे आम्ही देखील असंच पुढच्या आमच्या भविष्यात काहीतरी चांगले म्हणजे बनू, असंच पुढे यशस्वी होतं। इथे सगळे आले, मला खूप छान वाटतंय, सगळ्यांचे विचार वगैरे आम्हाला समजले आणि आम्ही पण पुढे जाऊन असंच काहीतरी आर्टमध्ये नवीन करू वगैरे असं आम्हाला वाटतं। तर मग सगळ्यांचे विचार
विचार वगैरे ऐकून आम्हाला खूप अशा वेगवेगळ्या आयडियाज वगैरे आलेत की आम्ही हे असं करू शकतो. तर सगळ्यांना हां खूप छान वाटतं. मला आज ते सर्व जमले ते खूप भारी वाटतं. चित्रकलेची आवड तर आहेच तुला? हो, मला चित्रकलेची आवड लहानपणापासूनच आहे. सगळे तिथं जमले, त्यांचे विचार ऐकून मला खूप छान वाटले. मला पण असं मोठे बनून त्यांच्यासारखेच असं व्हायचं. नमस्ते, माझं नाव प्रतीक पांडुरंग वाघ आणि मी सरस्वती विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. आज ढमसर यांच्या कला शिक्षक या सेवेला 25 वर्ष पूर्ण होतात, त्याच्यामुळे आज आम्ही जमलेलो आहे. आज मीही यशस्वी कला शिक्षक आहे, तसंच B.Ed माझं कंप्लीट झालेलं आहे आणि याचं सगळं श्रेय येते ढमसरांना जातं का. तर B.Com झाल्यानंतर बॅचलर डिग्री झाल्यानंतर काय करावं याच्यासाठी पहिल्यांदा मी सरांकडे गेलो आणि सरांनी सांगितलं की ATD AM आहे, त्याचं मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार शिक्षकी पेशात माझं पहिलं पाऊल पडलं. त्याच्याबद्दल खरंच सरांचे म्हणजे शब्दच अपुरे त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी. पण आज मी जो काही आहे सरस्वती विद्यालय आणि ढमसर यांच्याबद्दल. नमस्कार, मी गजानन रघुनाथ विरकर. माझी मुलगी आता 6वीमध्ये इथे आहे. ती अभ्यास तर करत असते, पण थोडीफार तिला पेंटिंगची आवड आहे. तर त्या पेंटिंगच्या आवडमध्ये आज मला कळलं की ढमसर इथं ढमसरांचं एक वर्कशॉप आहे. त्यांचं नुकतेच 25 वर्ष पण त्यांना पूर्ण झालेत आणि एक त्यांनी दिवाळी पेंटिंग वर्कशॉप इथं आयोजित केलं. मी इथं आलो, मला खूप आश्चर्य वाटलं बघून की सरांचे आजी माझे विद्यार्थी इथं आले आहेत आणि ते माझी विद्यार्थ्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन माझ्या मुलीला भेटलं आणि त्यामुळे मला पण कळलं की ह्या पेंटिंगमध्ये पण खूप स्कोप आहे आणि अभ्यासाच्या व्यतिरिक्त ह्या इतर कला क्षेत्रामध्ये पण आपल्या मुलांना खूप आवड आहे. सरांचे खूप खूप धन्यवाद देतो. खूप छान वाटतं.